आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आता आपला मोर्चा आयुर्वेदिक औषध उत्पादकांकडे वळवलाय। 135 कंपन्यांना आतापर्यंत कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर 10 कंपन्यांच्या अर्थात 10 उत्पादकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। अनेक कारखान्यांमध्ये कमालीची अस्वच्छता पाहायला मिळाली। कच्चा माल नीट तपासणी होत नसल्याचंही निदर्शनास आलंय। एकूण 434 कारखान्यांची एफडीएनं तपासणी केली आहे। पुणे, गोंदिया, नाशिक आणि अमरावतीमधील 10 कंपन्यांचे परवाने आता रद्द करण्यात आले आहेत। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी सध्या संपर्कात आहेत। अभिषेक, आता एफडीएनं आपला मोर्चा आयुर्वेदिक उत्पादकांकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय। किती उत्पादनांवर कारवाई करण्यात आली आहे आणि पुढची पावलं काय असतील? हे बघा, आपण जसं बघू शकतो एकानंतर एक कारवाई पुढे महाराष्ट्रात होत आहे आणि हे आता आयुर्वेदिक कंपनी जवळ आपण बघू शकतो 135 कंपनींना कारण दाखवा अशी नोटीस पाठवलेले आहेत आणि किमान 10 अशी कंपनी आहे त्यांना लायसन्स परमनंटली रद्द केलेलं आहे। आणि जेव्हा ही सगळी प्रशिक्षणा किंवा रेड टाकली गेलेली तेव्हा जे क्वालिटी कंट्रोल नाही आहे, कुठल्या प्रिमायसिस मध्ये जे अनहायजेनिक प्रिमायसिस आपण बोलू शकतो त्याप्रमाणे आढळल्यानंतर अशी कारवाई केलेली आहे। आणि बऱ्याचपैकी जे आपले जिल्हे आहे, गोंदिया असेल किंवा पुणे, बारामती आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशी कारवाई केलेली आहे। आणि आपण बघू शकतो एक रेस्टॉरंट असो, सीसीआय सारखे मोठे क्लब असो, आणि आता कारण किमान प्रत्येक नागरिक कुठल्या प्रमाणे आयुर्वेदिक औषधे घेत आहेत हे आता आपल्याला माहिती आहे आणि त्या संदर्भाने ही मोठी कारवाई आहे। आणि तशाच प्रमाणे आपण पुढे कशी दवाई घ्यायची की नाही घ्यायची आणि कुठल्या कंपनींनी ह्याच्यावरती बंदी आणलेली आहे ते पण समोर येईल। आणि 10 कंपन्यांच्या परमनंट लायसन्स रद्द केलेलं आहे, म्हणजे ते पुन्हा अशी मॅन्युफॅक्चरिंग करू शकणार नाही। आणि 135 यांना कारण दाखवा नोटीस बजावलेला आहे। त्या संदर्भाने ही मोठी कारवाई आहे आणि दर्शकांना पण समजण्यासारखं आहे की आपण जेव्हा आयुर्वेदिक औषधे वापरतो ही कंपनी त्याच्यामध्ये आहे का या संदर्भात पण नोंद घ्यावी लागेल। आणि आता पुढे एफडीए काय करणार याच्यावरती सर्वांचं लक्ष लागणार आहे। नक्कीच अभिषेक, त्यामुळे आयुर्वेदिक औषधांवर नागरिकांचा मोठा विश्वास असतो, त्यामुळे आता या एफडीएच्या कारवाईकडे सर्वसामान्य नागरिकांचं देखील लक्ष लागलंय। धन्यवाद अभिषेक, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एसटी बसनं प्रवास करताना बस स्थानकातील कॅन्टीनमध्ये काही खाण्यापूर्वी 2दा-3दा विचार करावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड एसटी डेपोमधील उपहारगृहात अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई करत परवाना तात्काळ निलंबित केला। या तपासणीवेळी कॅन्टीनमध्ये मोठी अस्वच्छता, कचरा, त्याचबरोबर अन्न पदार्थांच्या ठिकाणी उंदीर आणि कीटकांचा वावर हा सर्रासपणे पाहायला मिळालाय। त्याचबरोबर अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन देखील यावेळी आढळून आलंय। पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल आणि कच्च्या मालाच्या खरेदी नोंदीही उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। या कारवाईमुळे हजारो एसटी प्रवाशांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे ते उघडकीस आलंय। आणि राज्याच्या त्याचबरोबर देशातील राजकारणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली आहे। आजच्या युक्ती